आज आहे मित्रांनो शनिवार आणि तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक शनिवारी बजरंगबली आणि शनी महाराजांचं दर्शन करण्यासाठी जात असतो. तर मी आज निघालो आहे. आपली आधी गाडी वगैरे वॉश केली. मी जातोय आता पंचवटीकडे. मी पोहोचलोय आता पंचवटी घाट आणि या ठिकाणी खूप वर्षापूर्वी मी आलेलो होतो आणि इथे कुठे काय करायचं कुठे जायचं मला काहीच आयडिया नाही आणि काही गोष्टी आठवत पण नाही आणि मी तुम्हाला जास्त काही दाखवणार नाही आहे. आणि याचं कारण म्हणजे मी फक्त आपले बजरंगबली यांचं दर्शन करण्यासाठी इथे आलेलो आहे. जेव्हा तुम्हाला पूर्ण पंचवटी दाखवायची असेल तेव्हा एक सेपरेट ब्लॉग पूर्ण डेडिकेटेड ब्लॉग आपण यावरती घेऊन येणार आहोत. पंचवटी घाट, गंगा गोदावरी मंदिर आणि इथे आहेत आपले बजरंगबली यांचं मी दुरून दर्शन घेऊन घेतो. हे या बजरंगबलीचं आपण दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत. तर ते मंदिर आय थिंक खाली आहे. तर खूप गर्दी आहे इथे आणि सिंहस्थ कुंभमेळा जो आपला भरणार आहे 2026मध्ये तर त्यासाठी इथे तयारी चालू आहे. पूर्ण तोडफोड चालू आहे. खूप अशी गर्दी आहे आणि मला माहित नाही कुठं जायचं. तर आपण आलो होतो ज्या हनुमानजीचं दर्शन घेण्यासाठी तर ते मला दिसलेले आहेत. कारण मी ते पंचवटी घाटला जास्त काही फिरलेलो नाही आहे आणि ते मी तुम्हाला आधीच सांगितलं. त्यांची जी मूर्ती आहे तर ती मी एका व्हिडिओमध्ये पाहिलेली होती. मग त्या कारणास्तव विचार केला, म्हटलं आजच्या शनिवारी आपण पंचवटीत जाऊया. पंचवटी घाट तर इकडनं रस्ता नाही आहे तर मला असं फिरून जावं लागेल. तर या ठिकाणी बजरंगबलींना शेंदूर वगैरे लावायचं काम चालू आहे असं वाटतं. आधी आपण पाहून घेऊया त्यानंतर मग मी दर्शन करतो. तर या ठिकाणी हनुमानजीची त्यावरती पाय ठेवलेला आहे आणि अशा प्रकारची इकडच्या साईडला मूर्ती आहे. आणि जर का तिकडच्या साईडला पाहायला गेलं तर त्याचे फक्त हनुमानजी गदा घेऊन उभे आहेत. तर आता आपण दर्शन करतो आणि तुम्हाला माहितीच आहे दर्शन केल्यानंतर मी हनुमान चालीसा बोलत असतो. आता तेवढं काम मी करतो आणि मग कंटिन्यू करूया. तर आपण बजरंगबली यांचं दर्शन केलेलं आहे आणि आता मी डायरेक्ट जाणार आहे घरी. कारण आपण फक्त दर्शनासाठी आलेलो होतो आणि स्वारी आपल्याला शनी महाराजांना तेल सुद्धा चढवायचं आहे. आणि येथे खूप जास्त क्राऊड असल्यामुळे माझ्याकडून काय चूक झाली. घरी मला आठवण होती की माईक आणायचा होता परंतु जेव्हा घरून निघालो तेव्हा आठवणच पडली. आणि आता माझा आवाज सुद्धा बहुतेक तुम्हाला क्लिअर येणार नाही कारण ते येथे भजन चालू आहेत, माईक चालू आहेत, लोक आहेत, त्यांचा आवाज आहे. खूप जास्त क्राऊड असल्यामुळे आवाजावरती प्रॉब्लेम होऊ शकतो. तेवढं फक्त ॲडजस्ट करून घ्या. तर या ठिकाणी आहे सिंहस्थ गोदावरी मातेचं मंदिर जे जेव्हा सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे 12 वर्षानंतर जेव्हा येथे कुंभमेळा भरत असतो फक्त त्याच वेळी उघडत असतं. आता ते लॉक आहे ते आपण पाहणार आहोत. आणि हे पाहू शकता तुम्ही गोदावरी मातेचं मंदिर जे लॉक आहे. सिंहस्थ गौतमी गंगा गोदावरी मंदिर. हे मंदिर आता 2026मध्ये उघडेल कुंभमेळ्याच्या दिवशी आणि या ठिकाणी पूर्ण गर्दी असते. आणि महत्त्वाचं म्हणजे येथे फक्त लोक आता मंदिर बंद आहे फक्त त्या बंद मंदिराचं दर्शन करून घेतात आणि जेव्हा ते उघडेल ना तर तेव्हा एका दिवसाआधी लोकांची येथे लाईन लागलेली असते. कारण एवढं महत्त्व आहे त्या मंदिराला कारण ते 12 वर्षानंतर उघडत असतं. महत्त्वाचं काय आहे आता आपली गाडी लावलेली आहे तर ते जागेवरती आहे का. कारण मी पोलिसांना विचारलं होतं आधी की गाडी कुठं लावायची परंतु ते म्हणे कुठंही लाव पण तुझ्या जिम्मेदारीने लाव. आता आपली गाडी कुठं आहे बरं आपली गाडी जागेवरती आहे. तरी आपली गाडी
तर आपल्याला आता शनी महाराजांचं दर्शन करायचं होतं आणि गाडीत काढत होतं त्यावेळेला आधी बाबांना विचारून घेतलं, म्हटलं इथं शनी महाराजांचं मंदिर आहे का, कारण आपल्याला त्याबद्दल काही आयडिया नाही आहे. तर बाबांनी ते जवळच सांगितलं गोदावरी मातेच्या मंदिराच्या पलीकडेच येथे शनी महाराजांचं मंदिर आहे. तर आता आपण तिकडे जाऊन दर्शन करूया. तर इथे खूप गर्दी आहे मित्रांनो, पूर्ण भावी भक्त इथे आलेले आहेत. दररोज अशी गर्दी असते का ते पण काही आपल्याला आयडिया नाही आहे. तर इकडेच त्यांनी सांगितलं हे गोदावरी मातेचं मंदिर. आपण शनी महाराजांना चढवण्यासाठी तेल घेतलेलं आहे. आपण प्रत्येक वेळी चौथं तेल घेत असतो, म्हणजे राईचं तेल, परंतु तिळाचं तेल या ठिकाणी भेटलेलं आहे. तर तेल नाही चढवण्यापेक्षा बरं आहे तिळाचं तेल आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. या ठिकाणी आहे शनी महाराजांचं मंदिर, खाली तेल पडलेलं आहे. तर हे शनी महाराज. फायनली आपलं बजरंगबली तसेच शनी महाराज दोघांचं दर्शन झालेलं आहे. आपण दुसऱ्याकडे मंदिर शोधणार होतो, परंतु नशिबात होतं या ठिकाणीच आपलं दोघांचं दर्शन झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या डोक्यात विचार आला की या ठिकाणी विचारून घेऊया की आहे का मंदिर, आणि बरं झालं त्या बाबांना विचारलं तर आपलं दर्शन झालं. आणि आता मी निघतो घराकडे जाण्यासाठी. तर चला मग बाय, पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.